नमस्कार प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण 0 ते 9 संख्यांची वजाबाकी भास्कराचार्य गणित पेटीतील साहित्याचा उपयोग करून करणार आहोत. आपल्याला माहितच आहे की पायाभूत स्तरावरील विद्यार्थ्यांना जर प्रात्यक्षिकाद्वारे शिकवलं किंवा सुलभन केलं तर ते अधिक प्रभावीपणे त्यांना आकलन होतं आणि स्वतः करून बघितलं की ते जास्त स्मरणात राहतं, दीर्घकाळ टिकतं आणि परिणाम देणारं असतं. आणि म्हणूनच आज आपण मुलांना साहित्यासोबत 0 ते 9 अंकांची वजाबाकी कशी करायची याबद्दल विस्तृत बघणार आहोत. भास्कराचार्य गणित पेटीमध्ये अनेक साहित्यापैकी ही एक गणितीय जाळी आहे, ज्याला आपण मॅथेमॅट्स असं म्हणतो. आणि अशा मॅथेमॅट्स आपल्याला आपल्या भास्कराचार्य पेटीमध्ये मिळून जातील. लहानपासून तर मोठ्या जाळीपर्यंत त्या आपल्या पेटीमध्ये उपलब्ध आहेत. आता आपण या गणितीय जाळीसोबत पुढील कृती करणार आहोत. आता आपल्याकडे ही 9ची गणितीय जाळी आहे. आता या मॅथेमॅटिक्स मध्ये किंवा गणितीय जाळीमध्ये आपण काय करणार आहोत की काही सोंगट्या टाकणार आहोत. आता या 9च्या जाळीमध्ये मी 5 सोंगट्या टाकते. त्याला गोट्या पण म्हणू शकता किंवा सोंगट्या पण म्हणू शकता. बघा, माझ्याकडे 5 सोंगट्या आहेत. त्यापैकी 2 सोंगट्या मी काढून टाकल्या. माझ्याकडे 5 सोंगट्या होत्या, त्यापैकी 2 सोंगट्या मी काढून टाकल्या. आता माझ्याकडे किती सोंगट्या शिल्लक राहिल्या? 1 2 3. याचाच अर्थ 5 - 2 = 3. माझ्याकडे आता ही 9 मण्यांची माळ आहे. आता ही 9 मण्यांची माळ आहे, याद्वारे सुद्धा आपण 0 ते 9 संख्यांची वजाबाकी कशी करायची की जी मुलांच्या जास्त लक्षात राहील, त्यांना सुद्धा हाताळायला सोपं जाईल, ते बघूया. माझ्याकडे 9 मणी आहेत. 9 मण्यांपैकी 4 मणी मी माझ्या मैत्रिणीला दिलेत. आता माझ्याकडे किती शिल्लक राहिले? 1 2 3 4 5. म्हणजे 9 - 4 = 5. आपल्याकडे दांडे सुटे पण आहेत. वेगवेगळ्या रंगाचे दांडे सुटे आपल्या पेटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यापैकी आपण सुटे आता इथे वापरणार आहोत. माझ्याकडे 6 सुटे आहेत. ते 6ही सुटे माझ्या मोठ्या बहिणीने मला मागितले, मी तिला देऊन टाकले. आता माझ्याकडे किती सुटे शिल्लक राहिले? आता माझ्याकडे काही सुटे शिल्लक नाहीत, म्हणजेच 0 सुटे शिल्लक राहिले. याचाच अर्थ 6 - 6 = 0. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहितच आहे की लहान मुलांना आनंददायी खेळ, कृती, उपक्रम, गाणे खूप आवडत असतात आणि त्यामध्ये ते इतके रममान होतात की त्यांना कळत सुद्धा नाही की आपण हे शिकत आहोत. त्यांना असं वाटतं की आपण खेळत आहोत किंवा गाणे म्हणत आहोत. पण त्यामधून मात्र आपण त्यांना संबोध देऊ शकतो आणि ते संबोध सहज त्यांना समजणारे असतात. अशाच प्रकारे या संबोधासाठी मी एक गाणं तयार केलेलं आहे. असंच गाणं तुम्ही तुमच्या स्तरावर करू शकता. तुमच्या कल्पनेने त्याच्यामध्ये आणखी ऍड करू शकता आणि तुम्हाला वाटलं तसं ते तुम्ही त्याला चाल लावून गाऊ सुद्धा शकता. तर आता आपण एक गाणं घेऊया. गाडी आली चला पळा रे. गाडी आली चला पळा रे. गाडी थांबली चला उतरा रे. गाडी थांबली चला उतरा रे. गाडीत बसले प्रवासी 9. गाडीत बसले प्रवासी 9. आले अमरावती उतरा पाहू. आले अमरावती उतरा पाहू. प्रवासी उतरले 3. गाडीत राहिले किती जण? गाडी आली चला पळा रे. गाडी थांबली चला उतरा रे. गाडीत राहिले प्रवासी 6. गाडीत राहिले प्रवासी 6. इतक्यात आले अकोला पहा. इतक्यात आले अकोला पहा. प्रवासी उतरले 2. गाडीत राहिले किती जण? गाडी आली चला पळा रे. गाडी थांबली चला उतरा रे. अशाच जर कृती आपण पायाभूत स्तरावरील विद्यार्थ्यांच्या किंवा 0 ते 9 पर्यंतची वजाबाकी करण्याकरिता या संबोधाकरिता जर आपण विकसित केल्या तर नक्कीच मुलांचं शिकणं सोपं, मजेदार आणि परिणाम देणारं असेल. धन्यवाद.